नवीन संधी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। या ठिकाणी 10वीचं वर्ष म्हणजे एक मैदान आहे, एक रण आहे आणि त्यासाठी तुमची मनाची तयारी आवश्यक असते। पराभव हा रणात होत नसतो तर तो मनात होत असतो। त्यामुळे तुमचं मन या ठिकाणी महत्त्वाचं असतं। तुमच्या मनात जे विचार असतात ते विचार आपलं आयुष्य घडवत असतं। संत तुकाराम महाराज म्हणतात, मन कराले प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते। म्हणजे तुमच्या मनात जे विचार असतात ते विचार तुमचं व्यक्तित्व घडत असतं। त्याप्रमाणे संत कबीर म्हणतात, मन के हारे हार है मन के जीते जीत, कहे कबीर हरि पाइये मन ही की प्रतीत। म्हणजे आपले विचार, आपल्या मनाचे विचार असतात। आपण जे विचार करत असतो त्यावरून आपलं व्यक्तित्व, आपलं व्यक्तिमत्व घडत असतं। त्यावरून आपले विचार प्रगल्भ होत असतात। त्यामुळे आपण नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे। आपण नेहमी चांगल्या गोष्टींचा ध्यान घेतला पाहिजे, जेणेकरून आपलं जीवन पुढे सुकर होईल आणि आपण एक प्रगल्भ व्यक्ती म्हणून, एक ज्ञानवंत म्हणून समाजापुढे येणार आहोत। जंगलामध्ये सर्वात उंच प्राणी कोणता आहे रे? उंच प्राणी सर्वात जंगलामधला जिराफ आहे का नाही? सर्वात बलाढ्य प्राणी कोणता आहे? हत्ती आहे। सर्वात चपळ प्राणी कोणता आहे? चित्ता आहे की नाही? मग जंगलात राहता कोण आहे? का बरं? तो बलाढ्य नाही, चपळ नाही, उंच पण नाही। हाच प्रश्न कोणतरी सिंहाला विचारला तेव्हा सिंहाने उत्तर दिलं, मला वाटतं म्हणून मी राहत आहे। हे वाटणं महत्वाचं आहे। तुम्हाला वाटलं पाहिजे की मी यशस्वी होणार आहे, मी एक यशाचे शिखर पादाक्रांत करणार आहे, मी एक यशस्वी ज्ञानवंत कीर्तिवंत विद्यार्थी म्हणून पुढे येणार आहे। ही भावना तुमच्यामध्ये महत्वाची असते। आपल्या मनाचे विचार करतो आपण ते आपल्या जीवनामध्ये उतरत असतं।